हा आहे देवारा बनवण्याचा कारखाना। तर इथे बघा ह्या अशा बाजूच्या डिझाईन कट करून इथे ठेवलेल्या आहेत आणि इथे पण हे दादा काम करतायत बघा। म्हणजे तुम्हाला जसा पाहिजे तसा देवारा बनवून पाहिजे असेल तर तुम्ही या कारखान्यामध्ये या। दादा इथून आज जाऊया। इथे बघा सुंदर असे मार्बलचे देवारे ठेवलेले आहेत। तुम्हाला ज्या साईजमध्ये पाहिजे असतील लहान मोठे अशा सर्व प्रकारचे मार्बलचे देवारे इथे ठेवलेले आहेत। त्यानंतर हा एक देवारा बघू शकता, खूप छान आहे आणि प्रत्येकाची डिझाईन जी आहे ना ती वेगवेगळी आहे। नमस्कार, लाईफ इज अंतरामध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज मी आलेली आहे एका कारखान्यामध्ये। त्या कारखान्यामध्ये मार्बलचे देवारे बनतात आणि या मार्बलच्या देवाऱ्यांमध्ये पण आहे ना खूप सारे असे व्हरायटी आहेत आणि हे कारखान्यामध्ये बनतात, त्यामुळे आपल्याला एकदम स्वस्त दरात मिळतात। तर चला आता आपण एक एक करून पाहायला सुरुवात करूया। पण त्या अगोदर मी तुम्हाला लोकेशन सांगते। हा कारखाना डोंबिवली ईस्टला कल्याण शिळफाटा रोडला, जिथे अगोदर काटाई टोल नाका होता त्याच्या समोरच HDFC बँक आहे, त्याच्या बाजूलाच हा कारखाना आहे। तर चला आता आपण एक एक करून मार्बलचे देवारे पाहायला सुरुवात करूया। हा कल्याण शिळफाटा हायवे आहे आणि इथे बाहेरच तुम्ही बघू शकता सुंदर असे मार्बलचे देवारे ठेवलेले आहेत आणि वरती तुम्ही बघू शकता मोठी होर्डिंग आहे आणि या होर्डिंगच्या खालीच हा एवढा मोठा कारखाना आहे। तर चला आता आपण एक एक करून आहे ना आपण मार्बलचे देवारे पाहायला सुरुवात करूया। पहा इथे सुंदर असे देवारे ठेवलेले आहेत। प्रत्येकाची डिझाईन वेगवेगळी आहेत, लहान मोठ्या आकाराचे असे हे देवारे आहेत। तर पहिले सर्व देवारे पाहून घ्या, खूप मस्त आहेत। तर इथे खाली पण पाहून घ्या बघा, वेगवेगळ्या साईजमध्ये इथे देवारे आहेत लहान आकारामध्ये। जर तुम्हाला मोठ्या साईजमध्ये पाहिजे असतील ना तर ते सुद्धा आहेत बघा। चला आता आपण त्या दादांना भेटूया आणि देवाऱ्यांची काय प्राईस आहे ते विचारूया। आता इथे दादा आलेले आहेत, त्या दादांना आपण देवाऱ्यासाठी कुठलं मार्बल वापरलेलं आहे, किती इंचाचं देवारा आहे आणि त्याची प्राईस काय आहे ते विचारणार आहे। तर दादा आता आम्हाला एक एक करून सांगायला सुरुवात करा। ये वाला मंदिर 21/18 का मंदिर है। ओके, 3500 रुपये का। स्वास्तिक वास्तिक ओम श्री गणेशाय शुभ लाभ सब पूरा लिखा हुआ है। ओके, आणि यासाठी कोणतं मार्बल वापरलं आहे? इंडियन मार्बल है। इंडियन मार्बल आहे। ओके, कारण का मार्बलमध्ये पण वेगवेगळे टाईप आहेत। तर हे इंडियन मार्बल आहेत। तर आता आपण हे विचारूया। इंडियन मार्बल है। ओके, याची प्राईस काय आहे? ये 3800। 3800। वही साइज है। ओके, आता ह्याच्यावरती बघा ही डिझाईन वगैरे केलेली आहे इथे मस्तपैकी। समोर पण बघू शकता खूप छान अशी डिझाईन आहे। 3800 रुपयाला देवारा आहे आणि इथे पण बघा एक ड्रॉवर दिलेला आहे मोठा, म्हणजे पूजेचं सामान वगैरे ठेवण्यासाठी इथे हे ड्रॉवर आहे। ये वाला भी 21 इंच का है। ओके 3800। ओके, हे पण 21 इंचाचं देवारा आहे आणि याची प्राईस आहे 3800 रुपये। ह्याच्यात आणि याच्यात काय फरक आहे? इसमें डिज़ाइन लगाया, इसमें ये लगाया। ओके, तर इथे बघू शकता बघा, इथे अशी मध्ये अशी डिझाईन केलेली आहे आणि इथे बघा पूर्ण डायरेक्ट डिझाईन केलेली आहे, फ्लॉवर्सची अशी डिझाईन आहे कलरफुल। आता आपण मार्बलचे छोटे देवारे पाहिले, आता हे बघा मीडियम साईजचे देवारे आहेत, ते पाहूया। ये वाला 24/18 का मंदिर है, 4500 रुपये का है, सीढ़ी वाला है। ओके, अगर आता समजा मला मध्ये जर स्टेप पाहिजे असतील तर ते बसवून देतील का तुम्ही? स्टेप दिखा ना। ओके, हा खूप मोठा देवारा आहे, त्यासाठी मी दादांना विचारलं की इथे जर मध्ये मला जर देव ठेवण्यासाठी इथे स्टेप असेल तर तो सुद्धा तुम्हाला इथे बसवून देणार आहे। तर हे बघा, आणि इथे ही डिझाईन पण बघू शकता, एकदम बारीक अशी डिझाईन केलेली आहे। आणि समजा मला इथे ही वेगळी डिझाईन पाहिजे असेल तर ती बनवून मिळेल का? हाँ हाँ, बना के मिलेगा। तर तुम्हाला जर इथे वेगळी डिझाईन पाहिजे असेल तर ती सुद्धा तुम्हाला इथे करून मिळेल। आणि तुम्ही हा कारखाना बघताय तर मी कुठल्याही शोरूममध्ये आलेली नाही आहे, तर हा प्रॉपर कारखाना आहे, तिथे हे ना देवारे बनवले जातात, त्यामुळे तुम्हाला आहे ना हे असं दिसते। म्हणजे तुम्हाला जसा हवा तसा देवारा इथे तुम्हाला बनवून मिळेल। आणि आता मी तुम्हाला हा एक देवारा दाखवला। आता इथे बघा खाली ह्याच्यापेक्षाही मोठा देवारा आहे। 2.5 फुट का है। ओके, 6500 रुपये का है। तर एकावर एक ठेवले म्हणून आता हा बघा, हा 6500चा पूर्ण मोठा असा देवारा आहे आणि वरती पण आहे ना डिझाईन लागणार आहे। एकावर एक ठेवले म्हणून त्यांनी डिझाईन काढून ठेवले। तर बघा वरती अशा प्रकारची डिझाईन बनवून मिळेल। तर आता आपण अजून थोडेसे देवारे पाहूया बाजूच्या दुकानामध्ये। खूप मस्त आहे बघा, एकदम मोठाच्या मोठा असा हा देवारा आहे आणि पूर्ण ओपन देवारा आहे। आणि यावरची डिझाईन पण बघू शकता, खूप मस्त आहे एकदम। तर हा नवीनच आहे त्यामुळे हे ओपन होत नाही आहे, म्हणजे तुम्ही जेव्हा घेऊन जाल तेव्हा हे तुम्हाला व्यवस्थित ओपन करून दाखवतील। आणि आता ह्याची बघा पिलरची डिझाईन बघू शकता बघा, किती मस्त आहे एकदम। त्यानंतर वरती पण बघा ही डिझाईन केलेली आहे, खूप छान आहे। साईडला जाळी दिलेली आहे आणि जाळीवरती पण डिझाईन आहे आणि मध्ये बघू शकता स्वस्तिक आहे।
तर बघा हे अशा प्रकारे देवारा आहे. ये 45 इंच का मंदिर है. ओके. ऑर्डर का बना के दिया है. ये लमसम पड़ता है 1,40,000 का. 1,40,000. इम्पोर्टेड मार्बल है. ओके. ये भी इम्पोर्टेड मार्बल का है सब पूरा. हे इंडियन मार्बल आणि इम्पोर्टेड मार्बलमध्ये काय फरक आहे? इंडियन मार्बल आता है 200 रुपया 250 रुपया फुट आता है. तो 700-800 रुपया फुट आता है. ये वाला ओके. मार्बल. तर हे इम्पोर्टेड मार्बल आहे आणि ह्याला ना थोडीशी शायनिंग आहे बघा. म्हणजे तुम्ही जर लांबून बघाल ना तर हे चमकणार आहे एकदम. त्यामुळे ना याची प्राईस जास्त आहे आणि हे एवढं मोठं मंदिर जे आहे ते 1,40,000 रुपयाचं आहे. तर हे एक मंदिर वेगळंच आहे. ह्याची जी डिझाईन आहे ती रिंग बॉल डिझाईन आहे. इटालियन मार्बलमध्ये बनवलेला देवारा आहे. 10,500 रुपयाला हा देवारा आहे. या मार्बलमध्ये आपल्याला असा देवारा बनवून मिळेल का? हां अशा टाईपमध्ये. हो हो. ओके. म्हणजे तुम्हाला जर अशा टाईपचं मार्बल पाहिजे असेल बघा इथे जो आहे तसा जर बनवून पाहिजे असेल ना तर तो सुद्धा तुम्हाला इथे बनवून मिळेल. तर हा इंडियन मार्बलमध्ये बनवलेला देवारा आहे. सेम डिझाईन आहे आणि बघू शकता खूप मस्त आहे. फक्त एवढंच की त्यांच्या मार्बलमध्ये तुम्हाला फरक मिळणार आहे. तर हा इंडियन मार्बलमध्ये बनवलेला जो देवारा आहे त्याची प्राईस आहे 4,500 रुपये. हा बघा हा देवारा सिम्पल आहे आणि हा जो आहे ना इटालियन मार्बलमध्ये बनवलेला देवारा आहे आणि याची प्राईस आहे 4,500 रुपये. त्यानंतर इथे हा इंडियन मार्बलमध्ये बनवलेला देवारा आहे आणि याची प्राईस आहे 2,700 रुपये. तर तुम्हाला जर असे मोठे देवारे पाहिजे असतील ना तर बघा यांच्याकडे अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये हे देवारे आहेत. तर तुमच्या घरात सेपरेट देवघर असेल ना तर तुम्ही एवढं मोठं हे देवारा घेऊ शकता. आणि हा देवारा 3 फुटाचा आहे आणि याची प्राईस आहे 13,500 रुपये. तर बघू शकता बघा खूप सुंदर असं काम केलेलं आहे. हा पूर्ण ओपन देवारा आहे. ह्याच्यामध्ये मला जर ना स्टेप लावून पाहिजे असतील तर मिळतील का? आणि त्याची प्राइस म्हणजे त्याचे पैसे किती होतील? एक्स्ट्रा चार्ज लगता है 500 रुपये लगता है. ओके. आणि किती स्टेप लावून देतील आम्हाला? डबल चे सिंगल चे म्हणजे आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही बसवून देणार. म्हणजे डबल किंवा सिंगल तुम्हाला जसे पाहिजे तसे इथे स्टेप लावून देतील. तर खाली इथे पूजेचं सामान ठेवण्यासाठी पण बघा खूप मोठी अशी जागा आहे. हे बघा इथे वरती देव ठेवल्यानंतर इथे पूजेचं ताट नैवेद्य वगैरे दाखवण्यासाठी पण खूप ऐसपैस अशी जागा आहे. मंदिर के हिसाब से बनाया है, सिंपल है. तर आता आपल्याला त्यांनी असंच दाखवलेलं आहे. तर बघा अशा प्रकारे स्टेप्स असणार आहेत. म्हणजे मंदिराच्या हिशोबाने तुम्हाला अजून मोठ्या स्टेप बनवून मिळतील. तर इथे बघा हे एक मंदिर बघा वेगळं आहे. ह्याच्याची डिझाईन पण बघू शकता वेगळी आहे. ही जी डिझाईन आहे ना मार्बलची कटिंग करून बनवलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता बघा. तुम्हाला जर वेगळी डिझाईन पाहिजे असेल ना तर तीसुद्धा इथे बनवून मिळेल. त्याच्या बीमवरती पण बघा इथे अशी डिझाईन केलेली आहे. इथे पूजेचं सामान ठेवण्यासाठी पण बघा खूप मोठी अशी जागा आहे. ओके. आणि जर अशी समोर तुम्हाला अशी मंदिरासारखी डिझाईन पाहिजे असेल ना तर तीसुद्धा तुम्हाला इथे मिळेल. हे बघा खूप मस्त आहे. 40,500. किती फुटाचं मंदिर आहे हे? ये अपना 2.5 फुट का मंदिर है. ये 30 इंच और हाइट अपना पिलर का हाइट हो गया 24 इंच. याची प्राईस 40,500 आहे. कारण हे इम्पोर्टेड मार्बलमध्ये बनवलेलं मंदिर आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये ना लहान मोठ्या साईजमध्ये पण बनवून मिळेल किंवा वेगळी डिझाईन पाहिजे असेल त्या डिझाईनमध्ये पण हे बनवून मिळेल. आणि जर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर दादांना भेटा आणि त्या दादा तुम्हाला कमी जास्त करून देतील प्राईस. तर चला आता आपण अजून पुढे देवारे पाहूया. तर इथे बघा हे लहान साईजमध्ये देवारा आहे आणि ही जी डिझाईन दिसते ही फॅब्रिकमध्ये बनवलेली डिझाईन आहे. तर तुम्ही बघू शकता म्हणजे ह्याला तुम्ही वॉश वगैरे पण करू शकता. म्हणजे तुम्हाला लहान मोठे असे देवारे पाहिजे असतील ना तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळतील. तर इथे बघा हा एवढा असा कप्पा आहे. त्याच्यामध्ये आपण पूजेचं सामान ठेवू शकतो. तर हा सुद्धा इम्पोर्टेड मार्बलमध्ये बनवलेला देवारा आहे आणि याची प्राईस आहे 6,500 रुपये. तर इथे बघा हे थोडासा वेगळा देवारा आहे. हा 7 बरिया मार्बलमध्ये बनवलेला देवारा आहे आणि ह्या देवाऱ्याची खासियत म्हणजे इथे जर तुमचं काही तेल वगैरे सांडलं असेल देवाचं तर ते पण आहे ना चिकट होत नाही, ते लगेच पुसलं जाते. तर ही खासियत आहे या देवाऱ्याची. आणि तुम्ही डिझाईन पण बघू शकता एकदम सिम्पल आहे. 9,500 रुपये प्राईस आहे. जर तुम्ही घ्यायला आलात तर तुम्हाला कमी करून देतील आणि जर तुम्हाला जर कस्टमाइज करून पाहिजे असेल या देवाऱ्यामध्ये तर ते सुद्धा तुम्हाला करून देतील. आणि बघा एकदम सिम्पल आहे, खूप छान वाटतंय बघायला. आणि याची प्राईस आहे 12,500 रुपये. तर हा एक देवारा बघू शकता बघा खूप मस्त आहे एकदम. त्यानंतर त्याच्यापेक्षाही एकदम छोटासा देवारा पाहिजे म्हणजे तुमच्या घरात अशी भरपूर जागा नाही आहे तुम्हाला छोटासा असा देवारा पाहिजे असेल तर तो सुद्धा आहे. बघा ओम गणेशाय नमः इथे मस्त अशी डिझाईन केलेली आहे. आणि इथे बघा हा छोटासा असा कप्पा दिलेला आहे पूजेचं सामान ठेवण्यासाठी. दादा काय प्राईज आहे याची? 1800 रुपये का. ओके. 1,800 रुपये प्राईज आहे.
सोबतच इथे तुम्हाला तुळशी वृंदावन दिसतील. तर याच्यामध्ये बघा हे 2 प्रकारे असे तुळशी वृंदावन बनवलेले आहेत छोट्या साईजमध्ये. बघा इथे तुम्ही दिवा लावू शकता. ची प्राईस आहे 600 रुपये. आणि याच्यापेक्षाही मोठं वृंदावन पाहिजे असेल तुम्हाला तुळस लावण्यासाठी, हे बघा याची काय प्राईस आहे? 2500. म्हणजे तुम्हाला डिझाईनवालं नको असेल, सिम्पल पाहिजे असेल तर 2500 रुपये याची प्राईज आहे. ब्लॅक अँड व्हाईट मार्बलमध्ये पाहिजे असेल ना तर ते सुद्धा वृंदावन आहेत. तर इथे बघा पूर्ण डिझाईन केलेलं वृंदावन आहे, खूप छान आहे. इथे बघा तुम्ही दिवा लावू शकता आणि याची प्राईज आहे 4000 रुपये. आणि इथे बघा असं माती वगैरे टाकून तुम्ही मस्त अशी झुपकेदार तुळस लावू शकता. आपल्या तुळशीचा व्हिडिओ पण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो नक्की पहा, तुळस कशी लावावी. तर तुम्ही ते पाहून ह्याच्यामध्ये तुळस लावू शकता. डिझाईन पण बघू शकता, खूप मस्त आहे एकदम. 5,500 रुपयाला हे तुळशीचं वृंदावन आहे. या कारखान्यामध्ये ना खूप सारे असे देवारे आहेत. तुम्हाला 2 दुकानांमधले मी देवारे दाखवलेत. आता मी जे 3ऱ्या ठिकाणी आलेली आहेत इथे पण तुम्हाला बघा असे वेगवेगळे असे देवारे पाहता येतील. आता ह्या स्टेप बघा, म्हणजे आपण असे स्टेप चढतो ना त्याप्रमाणे इथे हे बघा डिझाईन केलेली आहे. आणि जर तुम्हाला आत कस्टमाइज करून जर स्टेप पाहिजे असतील तर त्यासुद्धा इथे लावून मिळतील. तर हा एक बघू शकता बघा, खूप मस्त आहे. आता ह्याच्यावरनं जर तुम्हाला समजलं असेल की हे इम्पोर्टेड मार्बलपासून बनवलेलं मंदिर आहे, कारण का इम्पोर्टेड मार्बल आहे ना अशी बघा मस्त अशी शायनिंग आहे आणि इंडियन मार्बलला थोडी शायनिंग आहे. तर हा एक देवारा बघा, हा एक देवारा, दोघांची डिझाईन वेगवेगळी आहे. म्हणजे तुम्हाला देवाऱ्याची डिझाईन जर वेगवेगळी पाहिजे असेल ना तर तीसुद्धा तुम्हाला बनवून मिळेल. किंवा जर तुम्हाला समजा ह्या देवाऱ्याला स्टेप पाहिजे असतील ना तर त्यासुद्धा लावून मिळतील. म्हणजे तुम्हाला जसा देवारा कस्टमाइज करून पाहिजे ना तसा तुम्हाला कस्टमाइज करून मिळेल. तर आता हा एक देवारा बघू शकता, खूप मस्त आहे एकदम. तर या देवाऱ्यामध्ये तुम्हाला सिंगल किंवा डबल स्टेप लावून पाहिजे असतील ना तर त्यासुद्धा मिळतील. त्याची प्राईस आहे 5,500 रुपये. हा मोठा देवारा आहे, त्याच्यामध्ये मीडियम साईजमध्ये जर तुम्हाला देवारा पाहिजे असेल तर तो सुद्धा मिळेल. आणि याची प्राईस आहे 3700 रुपये. आणि तुम्ही बघितलं असेल की बघा प्रत्येक देवाऱ्याला कळस नाही आहे. तर आता आपण दादांना विचार, जर मला इथे कळस लावून पाहिजे असेल तर तो मिळेल का? मिळेल ना, त्याचे चार्जेस वेगळे असतील. उसमें मिल जाएगा. ओके. त्यांना कळस लावलेला नाही आहे तर का, असं का आहे? तो कलश वास्तु शास्त्र के हिसाब से घर का मंदिर में नहीं लगाते हैं. ओके. इसके लिए हम लोग कलश नहीं लगाए. जिसको चाहिए तो कलश लगा के मिल जाएगा. मी तुम्हाला मगासपासून सांगते की यांचा हा कारखाना आहे. तर आता आपण त्यांच्या कारखान्यामध्ये जाऊया आणि पाहूया की ती लोक देवारे कसे बनवतात ते. तर हा आहे देवारा बनवण्याचा कारखाना. आणि इथे बघा या प्लेट्स कशा बनवून ठेवलेल्या आहेत. आणि इथे हे दादा बघा असं हे कटिंग करून ठेवत आहेत मस्तपैकी. तिथे पण बघा भरपूर अशा डिझाईन कट करून ठेवलेल्या आहेत. आणि तुम्ही पाठीमागे बघू शकता बघा मार्बलच्या मोठ्या लहान अशा सर्व प्रकारच्या लाद्या आहेत. आणि या लाद्यांपासून आहेत ना हे मार्बलचे देवारे बनवले जातात. तुम्ही जी मला प्राईस सांगितली त्याच्यामध्ये कमी जास्त होईल का? हाँ, कम ज़्यादा हो जाएगा, बार्गेनिंग होता है देखो. ओके. म्हणजे मी तुम्हाला जी प्राईस सांगितली ती फिक्स प्राईस नाही आहे, त्याच्यामध्ये कमी जास्तसुद्धा होईल. जर तुम्हाला हे देवारे पाहिजे असतील तर तुम्ही इथे एकदा या, देवारे पहा आणि डिझाईन वगैरे बघून आहे ना नंतर तुम्ही डिसाईड करू शकतात. आणि इथे जी प्राईस जी आहे ना देवाऱ्यांची खूप रिजनेबल आहे. तर तुम्ही नक्की या. आणि या कारखान्याचा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आणि मी अगोदरच तुम्हाला सांगितलंसुद्धा आहे कसं यायचं ते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय.